Good morning, students. In the last video, we have completed the text, the story of tea. Now today, we are going to deal with English workshop and language study, from which you have to perform the activities given in English workshop at home. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द स्टोरी ऑफ टी या पाठावरील इंग्लिश वर्कशॉप आणि लँग्वेज स्टडी याविषयी पाहणार आहोत. पैकी इंग्लिश वर्कशॉपमध्ये जेवढ्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायला सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही घरी करायच्या. फक्त कशा करायच्या मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, नंतर आपण लँग्वेज स्टडीकडे जाऊया. सी at page number 22 English workshop, there are some 7 activities given. You have to perform them at home. You can do it. List all the names of geographical places mentioned in the passage. आपल्या धड्यामध्ये जी भौगोलिक ठिकाणांची नावं आलेली आहेत, नमूद करण्यात आली आहेत, त्या सगळ्यांची यादी करायची. दुसरी ॲक्टिव्हिटी आहे मेक स्मॉलर वर्ड्स युजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड्स ॲट लिस्ट 5 words each. या ठिकाणी तुम्हाला ॲक्च्युअली, रिफ्रेशिंग, इमिजिएटली, इन्व्हेस्टिगेशन्स, मेडिटेशन, एन्जॉयबल, लोनलीनेस, फ्रेंडशिप एवढे शब्द दिले आहेत. या प्रत्येक शब्दापासून कमीत कमी 5 छोटे छोटे शब्द तयार करायचे. तुम्हाला मी एक रिफ्रेशिंग हा शब्द घेऊन दाखवतो. रिफ्रेश हा त्यातला एक शब्द होईल, फ्रेश हा दुसरा शब्द होईल, सिंग हा तिसरा शब्द होईल, रिंग हा चौथा शब्द होईल. आणखी काय होऊ शकते? फ्रेश हा एक शब्द त्यातून तयार होईल. म्हणजे तुम्ही अशा प्रकारे प्रत्येक शब्दातून कमीत कमी 5 छोटे छोटे शब्द तयार करायचे घरी. From the passage, copy correctly any 3 sentences that begin with how. या पॅसेजमध्ये जी वाक्ये हाऊनं सुरू झालेली आहेत त्यापैकी कोणतीही 3 वाक्ये जशी आहेत तशी बघून लिहायची. चौथी ॲक्टिव्हिटी आहे फाइंड द मिनिंग ऑफ द फॉलोइंग फ्रॉम अ गुड डिक्शनरी. यू हॅव टू सी अ गुड डिक्शनरी टू फाइंड आउट द मिनिंग्स of the following words: infusion, restorative, inscriptions, radicals and conjugers. पाचवी ॲक्टिव्हिटी आहे लिस्ट द वर्ड्स रिलेटेड टू ॲग्रिकल्चर, केमिस्ट्री फ्रॉम दिस पॅसेज. या उतार्यातून ॲग्रिकल्चर म्हणजे शेती आणि केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र याच्याशी संबंधित आलेले जे शब्द आहेत यांची यादी करायची. नंतर कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ हेल्प ऑफ द पॅसेज. ही वाक्य तुम्ही गाळलेल्या जागा भरायच्या, तुम्ही अभ्यासू शकता. प्रिपेअर अ फ्लो चार्ट टू शो द ग्रोथ अँड जर्नी ऑफ टी फ्रॉम द प्लांटेशन टू अवर होम्स. चहाच्या लागवडीपासून चहा आपल्या घरापर्यंत येईपर्यंतचा चहाचा जो प्रवास आहे त्याचा फ्लो चार्ट तयार करायचा. बघा, पहिल्यांदा ते दिले प्लांटेशन, त्यानंतर गाळलेली जागा दिली एक तुम्हाला, नंतर लिव्ज क्युअर दिले, लिव्ज प्रोसेस दिले, नंतर एक गाळलेली जागा दिली. हे 2 गाळलेली जागावर तुम्हाला धड्याच्या साहाय्याने तुम्ही धड्यातील माहितीच्या साहाय्याने ती फ्लोचार्ट तयार करू शकता. लँग्वेज स्टडी. आता लँग्वेज स्टडीसाठी मी तुम्हाला 8वी ॲक्टिव्हिटी जी आहे ती तोंडी सांगतो, फळ्यावर लिहिता येत नाही सध्या. फ्रॉम द पॅसेज फाइंड ऑल द वर्ड्स ऑर पेअर्स ऑफ वर्ड्स दॅट बिगिन विथ टी. तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी कशी करायची? या उतार्यातून असे शब्द, सगळे शब्द किंवा शब्दांच्या जोड्या शोधायच्यात की ज्या टी या शब्दाने सुरू होतात. फॉर एक्झाम्पल्स ते दिले टी पॉट, टी प्लांट्स. टी पॉट, टी प्लांट्स या शब्दांकडे बघितलं तर आपल्या डोक्यात एक विचार यायला पाहिजे. तो काय यायला पाहिजे ते पहा. When 2 words come together to form a new word, the new word is called a compound word. आता टी पॉट या शब्दामध्ये टी आणि पॉट या 2 शब्दापासून एक नवीन शब्द तयार झाला, त्यामुळं टी पॉट या शब्दाला कंपाऊंड वर्ड असं म्हणतात. टी प्लांट्स, इथं सुद्धा टी आणि प्लांट्स
या टी हा एक शब्द, प्लॅन्ट्स हा दुसरा शब्द, आणि त्या दोन शब्दापासून नवीन तयार झालेला शब्द कोणता तर तो म्हणजे टी प्लॅन्ट्स. When two words come together to form a new word, the new word is called a compound word. जेव्हा दोन शब्द एखादा दुसरा नवीन शब्द तयार करण्यासाठी एकत्र येतात तेव्हा त्या नवीन तयार झालेल्या शब्दाला कंपाऊंड वर्ड असं म्हणतात. What words do you see in the following compounds? खाली दिलेल्या एव्हरग्रीन, ब्लड प्रेशर, एव्हरीडे या शब्दामध्ये, या कंपाऊंड शब्दामध्ये, कंपाऊंड वर्ड्समध्ये तुम्हाला कोणकोणते शब्द दिसतात? एव्हरग्रीनमध्ये एव्हर आणि ग्रीन, ब्लड प्रेशरमध्ये ब्लड वेगळा, प्रेशर वेगळा, एव्हरीडेमध्ये एव्हरी आणि डे हे दोन वेगवेगळे शब्द दिसतात. नोट दॅट सम कंपाऊंड वर्ड्स आर रिटन ॲज वन वर्ड. आता या कंपाऊंड वर्ड्सची एक गंमत आहे. कंपाऊंड वर्ड्स हे काही कंपाऊंड वर्ड्स हे एकच शब्द असल्यासारखे येतात. उदाहरणार्थ टी पॉट एकत्रित लिहिलं गेलं आहे. सम विथ अ हायफिन बिटवीन देम. हायफिन म्हणजे छोटी डॅश, डॅश म्हणजे मोठी हायफिन. सम विथ अ हायफिन बिटवीन देम. तर दोन शब्दांच्या मध्ये हायफिनचं चिन्ह टाकून काही कंपाऊंड वर्ड्स तयार होतात. तर सम ॲज टू सेपरेट वर्ड्स. तर काही कंपाऊंड वर्ड्स हे दोन स्वतंत्र शब्द वेगवेगळे लिहून दिले जातात. आता ॲक्टिव्हिटी 9 मध्ये पहा. समटाइम्स द फॉर्म ऑफ अ वर्ब इन अ सेंटेन्स नेम्स द ॲक्शन बट डज नॉट चेंज अकॉर्डिंग टू टेन्स, नंबर ऑर पर्सन. वाक्यात आलेलं एखादं क्रियापद एखाद्या क्रियेविषयी सांगतं, पण ते क्रियापद वाक्याचा कर्ता बदलला किंवा वाक्याचा टेन्स बदलला तरी सुद्धा त्यात कसलाही बदल होत नाही. अशा सच अ फॉर्म इज नोन ॲज अ नॉन फायनाईट फॉर्म और ॲन इन्फिनिटिव्ह. ॲन इन्फिनिटिव्ह इज यूज्ड विथ और विदाउट टू. या ठिकाणी दिलेली एक्झाम्पल्स आपण नंतर बघूया. इथं दिलेली मी तुम्हाला बोर्डवर माहिती दिली. दोन फायनाईट वर्ब्स आणि इनफायनाईट. इथं त्यांनी फक्त आपल्याला इनफायनाईट वर्ब्स विषयी माहिती दिलेली आहे. आपल्याला तीच माहिती इनफायनाईट वर्ब्स तर बघायचीच आहे. इनफायनाईट वर्ब प्लस इन्फिनिटिव्ह असं म्हणतात. पण इनफायनाईट वर्ब्स जसे असतात तशीच फायनाईट वर्ब्स असतात. फायनाईट वर्ब्स कशी असतात? कोणत्या क्रियापदाला फायनाईट वर्ब म्हणायचं, कोणत्या क्रियापदाला इनफायनाईट वर्ब किंवा इन्फिनिटिव्ह म्हणायचं हे मी बोर्डवर लिहून दिले. नीट लक्ष द्या. बघा, फायनाईट वर्ब्स. ही वर्क्स हार्ड. या वाक्यामध्ये ही वर्क्स हार्ड या वाक्यात वर्ब कोणता आहे? वर्क्स. आता हे या क्रियापदाला फायनाईट वर्ब का म्हणायचं? तर त्याचं कारण असं आहे, इट चेंजेस इट्स फॉर्म अकॉर्डिंग टू द टेन्स ऑफ द सेंटेन्स, अकॉर्डिंग टू द पर्सन और नंबर ऑफ सब्जेक्ट. वाक्याचा काळ बदलला की या क्रियापदात बदल होतो. वाक्याचा कर्त्याचं वचन पुरुष किंवा वचन बदललं की क्रियापदात बदल होतो. कसं हे पहा. या ठिकाणी ही वर्क्स हार्ड या वाक्यामध्ये वर्क्स हे क्रियापद आहे. याला आपण फायनाईट वर्ब का म्हणायचं? तर हे बदलत राहतं अकॉर्डिंग टू द टेन्स अँड अकॉर्डिंग टू द नंबर अँड पर्सन ऑफ द सब्जेक्ट. कर्त्याचा पुरुष आणि वचन यानुसार ते बदलत राहतं. त्यावेळेस त्या क्रियापदाला फायनाईट वर्ब म्हणायचं. हे बदलते कसं बघा. ही वर्क्स हार्ड या ठिकाणी ही हा सब्जेक्ट होता आणि हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्ययाचा असल्यामुळं हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मी या ठिकाणी त्या वाक्याचा टेन्स बदलत नाही, पण कर्ता जो आहे त्या कर्त्याचा पुरुष आणि वचन बदलतो. इथं काय होतं? तृतीय पुरुषी एक वचनी कर्ता होता ही, पण मी काय घेतलं? तृतीय पुरुषी अनेक वचनी कर्ता घेतला. वचन बदललं, नंबर बदलायचं. त्यावेळेस काय होतं बघा, वाक्य तर सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. दे
आणि इथं तृतीय पुरुषी एकवचनी करता असल्यामुळे इथं यस क्रियापद यस प्रत्ययाचं सिंपल प्रेझेंट टेन्सचं क्रियापद होतं. पण आता इथं सिंपल प्रेझेंट टेन्स कायम राहतोय, पण करता बदलल्यामुळे इथलं वर्क समजलं यस निघून गेलं आणि इथं क्रियापद काय राहिलं वर्क. म्हणजे क्रियापदात बदल झाला की नाही. इथला आपण टेन्स नाही बदललं या वाक्यात, पण टेन्स नाही न बदलता आपण कर्त्याचं वचन बदललं. पुरुष तोच ठेवला, तृतीय पुरुषी करता, हा पण तृतीय पुरुषी करता, पण हा तृतीय पुरुषी एकवचनी करता आहे, हा तृतीय पुरुषी दे हा अनेकवचनी करता आहे. त्यामुळं क्रियापदात काय बदल झाला, वरच्या वाक्यामध्ये यस होतं ते निघून गेलं आणि इथं काय आलं नुसतं वर्क आलं, सिंपल प्रेझेंट टेन्स. आता मी या वाक्याचं टेन्स बदलतो, करता तोच ठेवला मी ही, पण टेन्स बदलला की वाक्याचा काळ बदलला की क्रियापदाचं रूप बदललं. म्हणजे हे क्रियापद कसं आहे, वाक्यात काळ बदलला की बदलला, वाक्याचा कर्ता बदलला की बदलला, अशा बदलणं आपल्या स्वतःचं रूप बदलणाऱ्या क्रियापदाला फायनाईट वर्ब असं म्हणतात. तर इनफायनाईट वर्ब म्हणजे काय, तर जे क्रियापद वाक्यात आलेलं जे क्रियापद वाक्याच्या काळानुसार आणि कर्त्यानुसार बदलत राहतं त्याला फायनाईट वर्ब म्हणायचं, आणि जे बदलत नाही त्याला इनफायनाईट वर्ब म्हणायचं. आता बघा या वाक्यामध्ये दोन क्रियापद आहेत. आय लाईक टू रीड स्टोरीज, या वाक्यात दोन क्रियापद आहेत. कोणती क्रियापद आहेत, लाईक हे आणि रीड हे. लाईक आणि रीड यातलं फायनाईट कोणतं आणि इनफायनाईट कोणतं, तर फायनाईट आहे लाईक आणि इनफायनाईट आहे रीड. कसं बघा, मी याचा सब्जेक्ट बदलल्यानंतर या दोन्हीपैकी कोणत्या क्रियापदाच्या रूपात बदल होते ते लक्षात घ्या. आय लाईक टू रीड, मी करता बदलला, करता आयच्या जागी मी ही घेतला, तृतीय पुरुषी एक पुरुषी घेतला, लाईकमध्ये बदल झाला, लाईकचं लाईक झालं, हे फायनाईट बदल. पण रीडमध्ये बदल झालाय का, रीडमध्ये बदल झालेला नाही, रीड आहे तसंच आहे. पुन्हा मी त्या वाक्याचा काळ बदलला. आय लाईक टू रीड स्टोरीज होतं, सिंपल प्रेझेंट टेन्स होता, मी त्याचा सिंपल पास्ट टेन्स केला त्या वाक्याचा, आय लाईक्ड टू रीड स्टोरीज. आणि मग बदल कशात झाला, लाईकमध्ये झाला फायनाईट वर्ब, पण रीडमध्ये बदल झाला का, झालेला नाही. म्हणजे वाक्याचा इथे करता बदलला तरी रीड या क्रियापदात बदल झाला नाही, इथं काळ बदलला तरी रीडमध्ये बदल झाला नाही. मग अशा प्रकारच्या वाक्याचा काळ कुठलाही आला, वाक्याचा कर्ता कुणीही असला, प्रथम पुरुषी एकवचनी असो किंवा द्वितीय पुरुषी एकवचनी असो, तृतीय पुरुषी एकवचनी असो, त्याच्या रूपामध्ये बदल होत नसतो. ज्या क्रियापदाच्या रूपात बदल होत नसतो ते क्रियापद जसं आहे तसंच राहतं. अशा क्रियापदाला इनफायनाईट वर्ब किंवा त्याला इन्फिनिटिव्ह असं म्हटलं जातं. आणि हे इन्फिनिटिव्हज काही वेळेस टू सह येतात, काही वेळेस टू शिवाय येतात. तीच इथं माहिती आहे, टू सह येतात किंवा टू शिवाय येतात. आणि आणखी एक मोडल ऑक्झिलरीज, जर आपल्या वाक्यामध्ये मोडल ऑक्झिलरी वर्ब असेल तर त्या मोडल ऑक्झिलरी वर्बच्या पुढे येणारं क्रियापद आपलं रूप कधीच बदलत नाही. मग मोडल ऑक्झिलरी वर्ब कोणकोणते आहेत, शल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट. याच्या पुढं हे मोडल ऑक्झिलरी वर्ब. या मोडल ऑक्झिलरी वर्बच्या पुढं जे क्रियापद येतं ते क्रियापद नेहमी मूळ रूपातलंच येतं, ते कधीही बदलत नाही. जसं की इथं उदाहरण मी दिलं तुम्हाला, आय कॅन रीड. आता मी मोडल ऑक्झिलरी वर्ब बदलले, आय कुड रीड. बदल झाला का रीडमध्ये? मी कॅनच्या जागी विल घेतलं, आय विल रीड. शल घेतलं, आय शल रीड. शुड घेतलं, आय शुड रीड. म्हणजे रीडमध्ये बदल होतो का? नाही. म्हणजे मोडल ऑक्झिलरी वर्बच्या पुढे येणारं क्रियापद सुद्धा इन्फिनिटिव्हच असतं. एवढी माहिती तुम्हाला समजली असेल असं समजतो. पुढच्या तासाला पुढचा घटक घेऊन मी आपल्यासमोर येईन. तोपर्यंत
Have a nice day.